रेशनचे तांदूळ आहेत. आई हे रेशनचे तांदूळ का काढलेत तुम्ही? उद्या संडे स्पेशल काय करणार आहेत? उद्या ना मी सकाळी नाश्त्याला घावणे करणार आहे. त्यासाठी हे रेशनचे 2 पेले तांदूळ घेते. ते आता रात्री भिजत घालायचे आणि सकाळी आपल्याला बनवायच्या वेळी त्याला काही ठेवायला वगैरे काही लागत नाही. पाणी घालून मिक्सरला लावून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आणि मीठ टाकून करायचं. बिना खर्चाचा नाश्ता आहे हा. लगेच होतो, झटपट. नाही त्याला काय कसला खर्च नाही काय, फक्त मीठ आणि तांदूळ आणि पाणी. चालेल, मग सकाळी आपण दाखवूया. आता मी करते वेळी सगळी कृती दाखवेन. मग खायला पण मस्त चहा बरोबर खाऊ शकतो, चटणी बरोबर खाऊ शकतो, बटाट्याच्या भाजी बरोबर खाऊ शकतो. किंवा गावाला आम्ही पहिले आमची आई काय करायची, गुळवणी करायची. नारळाचं दूध काढून गुळ घालून वेलची टाकून कडवायचं ते आणि ते घाऊन रळून आणि असं बुरकून बुरकून खायचं, छान लागायचं. आता हे तांदूळ मी 2-3 वेळा धुवून चांगले पाणी घालून ठेवणार आहे. सकाळी ते मिक्सरला लावायचे. लगेच होतं, झालं काही इडली सारखं नाही. ते काय असं ठेवायला वगैरे काही लागत नाही, लगेच होतात. आणि ज्यांच्याकडे समजा रेशनचे तांदूळ नसतील असं काही नाही, कोणाकडे गावचे पण असतात, गावचे पण छान होतात. गावचे तांदूळ असतात ना, पण ते असे बासमती वगैरे नाही घ्यायचे. असे आपण भाताला वगैरे भात वगैरे करतो ना, आपल्याकडे रेशनचे नसले तर भात वगैरे करतो, ते तांदूळ घेतले ना, कोलम असा. पण बासमती, इंद्रायणी हा तांदूळ नाही घ्यायचा, कारण तो जास्त चिकट असतो ना. बरोबर. थोडस म्हणजे थोडा जास्त जुना पण नाही, जास्त नवीन पण नाही, असा मिडियम असेल ना तर छान येतात घावणे. काल मी घावण्यासाठी तांदूळ भिजत ठेवले होते ना, ते आपण 1-2 वेळा धुवून मिक्सरला लावून घेते. आधी याच्यात थोडं पाणी टाकायचं नाही, कारण जास्त पाणी टाकलं ना की ते मग बारीक नाही वाटणार. जसं लागेल ना तसं मग नंतर थोडं थोडं घालूया. आता मी थोडं पाणी घालते. ते बघ असं वाटून हे झालंय, पण हे घट्ट आहे, एवढं घट्ट नाही. घावण्याला एकदम पातळ लागते. दाखवते मी. थोडस आधी पाणी घालते. टाकते. अजून थोडं पाणी लागेल. 2 पेले तांदूळ आहेत ना हे भिजत घातलेले, त्याच्यानंतर मी हे 2-2.5 ग्लास पाणी ओतलंय. म्हणजे 4 पेले समज. आता सध्या ही कन्सिस्टन्सी आपण हे केली. आता लगेच करायला घ्यायचे. हे बाई मी 2 चमचे तेल घेतलंय प्लेटीत काढून, आणि हा अर्धा कांदा घेतलाय. कांदा घ्यायचा किंवा कपडा चांगला असेल तर कपडा घ्यायचा. तेल लावायचं. तवा तापलाय.
आणि बघूया. तुरतुर व्हायचं बंद झालं की काढायचं, म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं निघून जात. कसं पातळ जाळीदार तर मऊ लुसलुशीत. जमणार आहे. आणि परत आपण सोडवला ना तरी आपण सोडवू शकतो. असं असं चिकटत वगैरे नाहीत. आता हे घावणे बनवून झालेत. आता सगळे नाश्ता करतायत. या तुम्ही पण नाश्ता करायला. चटणीने घावणे, त्याच्याबरोबर चहा घ्यायचा. रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा आम्हाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज बघायला आवडतात, अजून कोणकोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल तेही सांगा कमेंट मध्ये. तर आईने सांगितल्याप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.